नमस्कार 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 बसा 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 विसल्या बाहेर विसल्या काय पप्पा ह्यो माझा मित्र पांडू आणि तिची पोरगी धोंडू आपलं काय नाव तुझं स्वाती. स्वाती स्वाती हा नमस्कार नमस्कार पोरा या पोरगीवर मी तुझं लगीन ठरवलंय हा माझं लगीन होय तुझं लगीन मग काय माझं कोण काय चांगले असते तर मिस केलं असतं चांगली आहे पोरगी स्वभाव चांगले MBA झाले तिचं ओ पप्पा मला नाही पसंती तो आण बघा इथं मशिगत दिसतंय कोण करलं हिच्यावर लगीन अरे भामदास काय तोंडावर असं बोलतोय तुझं पोरग माझ्या पोरगीला काय वाटलं असेल मी समजावून सांगतो अरे पोरा चांगली आहे पोरगी रागात जरा सावळी आहे पण शिक्षण चांगलं झालं MBA झालं तिचं ओ पप्पा मला काय दुसरी पुरगी मिळणार तो आण बघा इथं मला दिखणी पुरी आणि सुशिक्षित मुलगी पाहिजे मी नाही करणार एक काळीवर लगीन बा झालं पुरे उठ लय अपमान ऐकून घेतला चल असं बोलते काय तुला नंतर बोलायचं पोरगी पसंत नाही का पप्पा त्यासनी सॉरी बोला सॉरी सांगा सॉरी काय चिडून गेलाय तो बरोबर पाणी आलं का ग कवादरनं वाट बघत्या म्या नालायकाला दिखणी आणि गोरी पोरगी पाहिजे वी माझ्या पोरगीचा अपमान केलाय त्यानं नाही त्याला अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार पांडू गापटे पुरी तू जा घरी मी आलोच ए शेपक्या तोंडाच्या काय बघतीस र काय नाही तुझा बा कुठं आहे पुरी बा पडला असेल कुठं तरी पिऊन ए कोण आहे रे मी हाय पांडू गापटे काय गापत्या ही तुमची पोरगी आहे मग काय तुझे नाही नाही माझी पोरगी आत्ताच घरला गेली हा मग माझे असेल बहुतेक ऐका की तुमच्या पोरगीचं लगीन करणार आहे काय औंधा ए म्हाताऱ्या तुला बी माझी पोरगी जाणार नाही पाहित ना अहो मला नको आहे माझं नाही लगीन करायचं तुमच्या पोरगीचं लगीन करणार आहे का हे विचारलं करायचं आहे पण कोण चांगला पोरगच मिळेना सगळे म्हातारे कोतारे दारुडी येते ती अहो का माझ्याकडे एक स्थळ आहे पोरग देखणं आहे शिकलेलं आहे घरचं सगळं चांगलं आहे आव पण ते पोरग हिला पसंत कराल का ती तुम्ही माझ्यावर सोडा तुम्ही फक्त मी सांगतोय तसं करा बर चालतंय थांब पोरा काय हो तुझं नाव विशाल आहे तू लग्नासाठी मुली शोधतोय तुला गोरी देखणी हुशार सुशिक्षित समजूतदार पोरगी पाहिजे खराय खराय बाबा पण तुम्हाला कसं कळलं आम्हाला सर्व काही कळतं बाबा माझी पुरगी आहे का माझ्या नशिबात नक्की आहे कुठं आहे बाबा सांगा की असं नाही 500 दे काय 500 लास्टा देऊ का बुक्के देऊ 500 रुपये दे 500 रुपये ठीक आहे बाबा सांगा येता उद्या सकाळी ये. पैसे आता काढले तर उद्या सकाळी सांगणार मी अरे माकडा मोरलं ऐक उद्या सकाळी ये आपण डायरेक्ट पुरीच्या घरी जाऊया चालतंय ओके थँक्यू बाबा येतो उद्या सकाळी लवकर अगं कवा येणार मुलगा मी घेऊ का तोवर 2 घोट गबसा पप्पा ठेवा ती दारू तिकडं बर बर ये बालका कुठं आहे पुरीच घर ठीक आहे आलो वाटतं पाहुणं नमस्कार नमस्कार या ठीक आहे पाणी मुलीचे वडील नमस्कार मुलाचे आई वडील कोण आलं नाही नाही तिची काही गरज नाही पुरगी मला पसंत असली म्हणजे बर मुलगा चांगला शिकलाय नोकरीला आहे 2 एकर जमीन आहे एकुलता एक आहे अरे वा आम्हाला पसंत आहे उद्याच लग्नाचा बार उडवून देऊ पोरगी तरी बघू दे आधी होय होय पोरगीला आणा की बघा हा पुरी बाहेर ये ग ये इथं खुर्चीवर बस पसंत कुठं बघू दे तरी कसले काय का गुरे काय असली तर जातो आता नाही पोरी पान पोरगी आहे पुरी नाव जरा चेहरा
पोरगी मला पोरगी पसंत आहे थांबा थांबा 1 मिनिट थांबा पोरगी बोलते ना का मुकी बिकी नाही ना का अहो पाहुणं ही काय बोलताय मुकी पोरगी कशाला तुमच्या गळ्यात बांधील विचारा तिला काय विचारायचंय ती बरं नाव काय तुमचं मेघा. बोलते चांगला आहे नाव मी का जेवण बनवता येतं चालतंय चालतंय ओके मला पसंत आहे पोरगी पसंत आहे मग देणे घेण्याच कसं अहो एवढी देखणी पुरी पण पोरगी देताय सा देण्या घेण्याचं काय नाही पोरगी नाराज आहे फक्त आमच्या घरातल्या काय नाही प्रॉब्लेम बरं चालतंय मग उद्याच्या महादेवाच्या मंदिरात लगीन लावून देऊया. उद्याच्या हे आमचं घर आय ही कोण रा? ही तुझी बायको माझी बायको तुझी सून मुडद्या लगीन का केलं? कालच केले सकाळच्या तुला जरा दम निघाला लावी मी बघितली असते की तुझ्यासाठी पोरगी हा तुम्ही बघितली असते की तुम्ही बघितली की ती काळी म्हस की बघा मला पाहिजे अशी दिखली पोरगी आणली का नाही मी बरं बरं असू दे चला असू दे अरे असू दे माणसाला नाव ठेवत होती काय मला आणली का नाही दिकनी गोरी पान बायको करून धनी ओ धनी काय आहे कारभारी ओ कारभारी आईला भांडीवाली आहे का काय आवाज तर इथनच येतोय ओ कारभारी कवा जर हाळ्या मारत्या? अगे कशी बोलते जरा नीट बोल की मी असंच बोलतो काय मंगळ बोललो? बोललो अगं बोललो नाही बोलले म्हण एखाद्यानं ऐकलं तर काय म्हणतील ही गावडा बायको करून आणल्या कॉलेज कुठे झालं तुझं कालीच ते काय असतं? मला तर फक्त बकऱ्याचं काळीच ठाव आहे काय लागतं? अगं काळीच नाही कॉलेज शाळा कितवी झाल्या तुझी शाळा वय दुसरी 4 डाव नापास आहे म्या. काय हा. आधी काय नाही सांगितलं तुझ्या आज शिकलेला आहेस म्हणून तुम्ही कवा विचारलं? हा? आईला दिकनीन गोरी पान बायको करण्याच्या नादात तिचं शिक्षणाचं विचारायचं राहिलं लईच गडबड केली मी लग्नाची काय झालं नाही नाही काय नाही सुनबाईला इथं काय अडचण नाही नव्हा नाही काय अडचण नाही पण ती जरा लय शिकल्या सिटीत वाढल्या तिला गावात राहायची सवय नाही तिला सगळ्या स्टँडर्ड गोष्टी वापरायची सवय आहे. त्यामुळे जरा तिला अडचण होते इथं बर बर आव मी आहे अगं काय तोंड काय केलंयस मिसरी घासत्या दिसनावे डोळा काय गेला तिका काय पार विसल्या लगा लय सुशिक्षित पोरगी बघितलीस तू चल बाय तुमचं चालतंय काशीगाव वाटेगाव सोमवार मंगळवार बुधवार बाय बाय अगे असली काय मिसरी घासतेस तू वय तंबाखू जाळून बनवल्या म्या दिसत 5 डाव घासती बघा बोबला बघ आजपासून असली मिसरी घासायची नाहीस तू का मिसरी घासून दात चकचकीत होत्या ती बघा एक काम कर उद्यापासून असल्या प्रश्न दात घास बरं शांत तुला असला इस नको बाया मला ह्यो प्लास्टिकचं झाडू तोंडात घालू वय म्या अगं झाडू नाही नग मला अगं मग एक काम करतो तुला पांढरी दंतमंजन आणून देतो त्या पांढऱ्या पावडरीनं दात घास नग तंबाखूची मिसरी घासण्याची मज्जा आहे ती त्यात नाही नशा कडक घासतं ठेवायचं. हे नको मला तूच घासायची कमी कर 5 वेळा घासतेस तिथं 2 वेळा घास चालतंय असं लगेच नाही जमायचं टाइम लागेल बघा बरं ठीक आहे पण हळूहळू बंद कर असली मिसरी घासायचं हा बर आव तेवढी शेगडी पिटवून देता का पाणी तापवती मी आंघोळीला आंघोळीला आईला कसली गावडायचं चला चला हे बघ ही गॅसची शिगडी आहे कशी पेटवायची दाखवत तुला थांबा मी जळण आणती लाकडं खोडक्या अगे बंद लाकडं फटक्यात असं काय लागत नाही याला यातनं गॅस येतो आणि तो इथं पेटतो हा पिटवून दाखवत थांब काळी पिठी कुठे हे काडी पेटी नाही लागत ओके लाईटर आहे ती दाबली की जाऊ की बघ ही बटन फिरवायचं आणि लाईटरचं बटन दाबायचं इथं मग जाळते बघ बया असलं कवच नाही केलं म्या हा मग आता करतो सो बंद करतो असं बंद होतंय हा दर तू कर हा करती हा हा पेटव असं हा ही असं फिरवायचं आणि इथं हा दाब हा जरा वर धर
हा ओके येतंय तुला हा चालतंय तापी आता पाहिजे हा अगे काय करतेस ही आवाज जाळी इजल्याला म्हणून फुकणीनं फुकून पेटी होत्या. बोंबला अगे ही काय चूल आहे मी फुकणीनं जाय घालायला हो तिकडे ही बटर बंद केला चिल बघ लाईटरनं जसं पहिले केलं तसं करायचं हो बघ कळलं नका बाई आम्हाला ही मला आपली चूल घालून द्या मी चुलीवरच करीन जेवण. बरं ठीक आहे अंगणात घाला येईल चूल ए बाबा काय करणे कोल्ड्रिंक पे. अरे नको चहा पिऊन आले अरे घे असू दे परत पे. बरोबर थँक्यू बाबा चालतंय आणि काय काय नाही म्हण बाबा. चालतंय आलो मग चालतंय काय माझ्याकडे आईला धूर कसला यायला लागलाय घरात काय झालं काय झालं कसला दूर आहे अगं काय करतेस ही अहो तंबाखू भाजत्या मिश्री संपल्याली म्हणून म्हणलं ताजं शेणकूट जाळून त्यावर तंबाखू भाजावी. तुझ्या बाण असलं तर गेलेलं का घरात माणसं खोकून मेले विसल्या ए विसल्या ए भावानो काय म्हणताय लगा लग्न केलंच बोलवलं पण नाहीस. अरे बाबा गडबडीत लगीन झालं रे, त्यामुळे सांगितलं नाही कोणाला अरे मग कुठं आहे त्या वहिनी. वहिनी हा अरे ती माहेरला गेल्या माहेरला जावा परत या. कारभारी हा अरे ही कोण रे. ही मोलकरी नाही मालिकी नाही म्हणजे वहिनी. लगा चांगली शिकलेली मॉडर्न बायको करणार म्हणलेलास आणि काय गावठी मिसरी कसणार बायको केली प्रेम आहे हुशार आहे मूर्ख नाही ती जावा म्हणते तू अगं तुझ्यामुळे मित्राच्या इज्जत गेली माझी. काय केलं माझ्या पाच घर सोडून मिळाली तर यो बाबा मला बोलतोय. काय झालं नाही बरं ए विश्ल्या नालाय का काय तुझी पसंती ए आम्ही दोघांनी निघालोय गोव्याला फिरायला गाडी व्यवस्थित ठेवा चालेल का अरे मी कुठे घेऊ दोस्त का भेटली तुझ्या पप्पा असू दे घेतो या वडत नाही वडत तुमचं पाणी घेतलं डोकं तापले माझं जरा काहीतरी गार पितो म्हणजे बरं वाटतं. एक काम कर आज ती कोल्ड्रिंकची बाटली आहे ती ग्लासात ओतून दे मला प्यायला. कोल्डिक म्हणजे अगं कोल्ड्रिंक नाही का माझ्या आहे कोल्ड्रिंक थम्सअप कोका कोला प्यायला का नाही गावात असलं काय आणते आणते. लवकर कुठं हाय ये काय हा ठीक असणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तरी बरं एवढं तरी काम येतं हिला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. अगं काय बुरक्यानं बाद झालेलं दिले वाटतं. अहो काय झालं बुरट्यानं बाद झालेलं दिले वाटते एक्सपायर झालेलं बघतोच ते करण्याला. ओके कोल्ड्रिंकची बाटली तर आहे शाई मग कुठलं कोल्ड्रिंक दिलं तुम्हाला. मी यातलं दिलं. अगं ही फरशी पुसायचं अशी नाही म्हणतोय आता मी. अहो काय नाही होणार तुम्हाला मारतेच काय गप जरा.
हॅलो, बोला की साहेब. नालाय का कुठं आहेस? बीड राजा घेता 4 दिवस झाला कामावर नाही सांगायला, काढूनच टाकतो बघ तुला आता. साहेब अहो असं करू नका. अहो माझं लगेच होतं, त्यासाठी सुट्टी घेतलेली मी 4 दिवस. बर बर सांगायत नाही मी तसं. सॉरी साहेब. बर ती नव लगीन केलंस, लग्नाला बोलवलं नाहीस. साहेब अहो लय गडबडी झालं लगीन. परत आता मी तुम्हाला फोन करणार होतो साहेब. आमच्या घरी मटणात जेवण करणार आहे तुमच्यासाठी खास. या की जेवायला. बर बर ठीक आहे येतो, ठेवू का? हा ओके साहेब ओके या या. तरी बरं साहेब मटणात जेवणाला लय हावर आहे. मटणात जेवण देतं साहेबाला खुश करता आता. आईला पण आता आई गावाला गेल्या, मटणात जेवण कोण करणार? ए तुला मटणात जेवण करता येतं का चांगलं? अहो येतं की. येतं? मग एक काम कर, मस्त पैकी मटणात जेवण कर. साहेब येणार जेवायला. साहेब जेवण खाऊन खुश झालं पाहिजे ती. वय तुम्ही एकदा माझ्या हातचं जेवून बघा. माझ्या हातचं खाल्लं तर दुसरं कुठलं बी जेवण आवडणार नाही तुम्हासनी. तुम्हाला सांगू का, माझा बाप जेव्हा माझ्या हातचं खातो तेव्हा नुसती बोटच चाटत राहतो. आयला पोहेचं तर लगेच झालं, माझ्या जेवणाचंच वांद झाले ते. हॅलो बा. हा पोरे आत्ताच तुझी आठवण काढलेली. अरे दुपारी मटणाचं जेवण आहे, ये घरी जेवायला. येतो येतो. हा चालतंय. मला जेवणाच्या जुळणी झाली. कारभारी ओ कारभारी. अगं हळू की जरा काय माळू बेशवी. सारखं कावतायसा मला. जरा सुधीक फिरमानं बोलत नाही हो बाबा. नवरा आहे का माहिताड? हळू वराडा माणसं काय म्हणतील. बरोबर शांत बस. जरा चुलीला जाळ घाला, मटण वापलू द्या, मी आले तवर. हा बरोबर. हा कसं जाळ घालायचं. काय झालं बोलायला? कारभारी तुम्ही आहे सवय. अगं मी काय की मग काय ओळखायचं बंद झालं का आता तुला? अहो तोंड बघा की कसलं काळं झालंय. वा इकडं, मी घालते जाळ. बघू जरा. एवढं काय झालं चुलीनं? आव काय झालं पप्पा? अगं पोरे काळं कुत्र तुला चावलं असतं. ओ सासरी बाबा कुत्र नाही मी आहे तुमचा जावई. हे तुझा बागच काय आला इकडे? ती आज मटणाचं जेवण आहे ना, म्हणून मी आज बोलिवलं. तरीच दारपून आले वाटत. पोरे मटण शिजलं का ग? हा शिजलं म्हटलं. चला चला शिजले. साहेब येणार आहे अजून ही दारून आले. चला अरे पोरा विशाल डोंगरेच घर कुठं आहे? तो कधी समोर आहे? बर बर. अरे टरके इकडे. अरे माकडा दिसतंय की मला, पानपट्टीत निघाली पाणी घ्यायला. अरे इकडे आहे बघ. अर्था तुझ्या तर आता दिसतंय की. टायमिंग झाले. अगे काय मिस्त्री घासत बसली असती. मिस्त्री तुकडे जा साहेब येतील एवढ्यात. काय सांगते मिस्त्री तुकडे याचा तर. डोंगरे नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार. काम आली काय? नाही घरवाली म्हणजे बायको आहे. सॉरी सॉरी, असू द्या. गावाकडले वाटतं. हो गावाकडचे. ए जा 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 साहेबांसाठी जेवण आण. ती मिस्त्री पाहिजे. कोण आहे हो दारुडा? हे सासरे आहेत आमचं. नमस्कार. नाहीच काय करत घेऊ नका. अय सासरे बाबा सर बसा सर बसा. साहेब आहे ती. साहेब करा सुरू. हाय ठीक आहे, पेते दी. अहो पेतो पेतो मी. अहो पेतो की. अरे पाणी 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 अहो पाणी द्या.
नालाय का घरला बोलून असलं तिकड जेवण घालतोस उद्यापासून अजिबात कामाला येऊ नको. ओ साहेब ऐका की साहेब ओ साहेब थांबा की ओ साहेब अहो थांबा की साहेब साहेब माकडा हो तिकडे तुला नोकरीवरून काढलाय. ओ साहेब अहो चुकलं माझं थांबा की साहेब ओ साहेब काय तिकड लागलंय काय या बसा जेवायला. भया ए मुर्द्यानो कोण आहे सर तुम्ही आणि इथं काय करताय? कोर्ट टेस्टिंग डिपार्टमेंट म्हणजे पोलीस. पोलीस आता का बया काय झालं साहेब? तुमच्या घराची सोनं आहे ती खरं आहे का खोटा चेक करायला आम्ही. अर्धा कुठाची सोनं हा आणते आणते हा. ठीक आहे साहेब. चेक करून चकचकीत पॉलिश करून आणून मागे देतो. हा बर बर थांबा साहेब ही माझ्या दाण्याची चेन आहे ही मी चकचकीत करून आणून द्या. बरं बरं चालतंय पण माघारी कवा देणार? 2 तासात मागे आणून देतो. हा बर बर अगं कोण होती जी माणसं अहो पोलीस होतं. पोलीस हा त्यांच्याकडे बघून तर वाटलं पोलीस असतील. अहो पोलीसच होतं आपल्या घरातलं सोनं घेऊन गेल्यात. काय सोनं कशाला घेऊन गेली ती अहो ते सोनं खरं आहे का खोटं आहे हे बघून चकचकीत करून माघारी देणार आहेत आपल्याला. या टाळक्याचे कशाला दिलं सोनं ए, थांबा तुमच्या तर आता ए, थांबा ए, थांबा ए, अरे सोनं द्या माझं. पोरे काय रे बा मला थोडं पैसे पाहिजे होतं कशाला? क्वार्टर घ्यायला. आपलं कॉटेज हॉस्पिटलला जायला तिथं दारू गोडाचं औषध देते ती. चल देते माझ्या धान्याच्या कपाटात असतील पैक. हा चल. चल बा किती रुपये आहे र? मला मोजा येत नाही बघ तूच. 1 2 3 4 4,000 आहेत. हा बर बर येऊ का? हा लवकर दवाखान्यात जा. हा 2 लाख तरी असतील. आता वर्षभराची क्वार्टरची जोडणी झाली. गोलमाल है भाई सब गोलमाल है. देवा एका झटक्यात नोकरी गेली घरातलं सगळं सोनं गेलं आता कसा जगू मी. तरी बरं सेव्हिंग केलेलं 2 लाख रुपये आहेत माझ्याकडे. आता त्याच्या जीवात जगलं पाहिजे. दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली. अहो मग अशी का पळत गेला साओ? अगं मूर्ख तुझ्यासने पोलीस समजून सोनं दिलंच का नाही ती चोर होत सोनं घेऊन पळालं. अरे देवा अहो जाऊ द्या तसं बी ते सोनं जुनं झालं होतं तुम्ही नवीन विकत घ्या. नवीन विकत घ्या. अगं ती काय खायचं काम आहे मी 2 लाख रुपये तोळा सोनं आहे आमच्या आईबाच्या आयुष्याची कमाई होती ती. आता आई गावात झालो काय सांगू तिला नोकरी गेली सोनं गेलं. तुझा बा कुठे ते बी गेलं. बरं झालं गेलं. अव ऐका की मी त्यासनी तुमच्या कपाटातलं थोडं पैक दिलं. कशाला? त्यासनी ते दारू सोडवायचं औषध घ्यायचं होतं. अगं माझ्या माघारी कुणी कारभार करायला सांगितलं तुला किती रुपये दिलंस? लय नाही दिलं कपाटात 4 बंडल होतं फक्त तेवढंच दिलं. काय फक्त तेवढं? अगं तेवढंच होतं माझ्याकडे. अव 4,000 होतं ना व 1 2 3 4. अगं मूर्ख बाय 4,000 नव्हतं 2 लाख होतं 50,000चा एक बंडल होता. काय तुला आता कुठं दारू गेले बघ छान लवकर. आता 10 रुपयाला काय पैशाची कमी नाही. पगार पैसा आहे आपल्याकडे. हा. अगं कुठे गेला तुझं दारुड बाप? अहो इथंच असतील कुठं तरी. आता कुठल्या तरी दारूच्या दुकानात जोड गेलं पाहिजे. चल लवकर. चला अहो शिव बघा माझा बा. ओ सासरे बुवा बा हा पप्पा कोण
कोण आहे मी आहे मी दिलेलं पैक कुठं आहे ती हाय ते घे. हा? कुठे गेलं आईच्या गावात मेलो आता मी बालका का रडतोयस? बाबा बाबा तुम्ही बरं झालं बाबा तुम्ही आला बाबा अहो, कसली पोरगी बघून दिले कसली पोरगी बघून दिली मला ही हिच्या नादात बरबाद झालं मी माझी नोकरी गेली घरातलं सगळं सोनं गेलं पैसा गेला रस्त्यावर आलो मी कसली आडाने पोरगी गळ्यात मारल्याचा माझ्या पहिल्यांदा शिकलेली पोरगी दाखवली ती तुला आवडली नाही. पहिल्यांदा हीच दाखवली साकी पहिल्यांदा माझी पोरगी दाखवलेली. म्हणजे मी बाबा ही तर त्या पांडूची पोरगी आहे नव्ह का होय ही पांडूची पोरगी आहे आणि मी बाबा नाही पांडू आहे. पांडू तू अरे माझ्या पुरीचा अपमान करून तिला नकार दिलास म्हणून मी तुझं लगीन हिच्यासोबत लावून तुझी वाट लावली. आता